बाप्पा मोरया. मंगलमूर्ती मोरया. गुड मॉर्निंग गाईज, वेलकम बॅक टू आवर चॅनल ब्लॉगर अनिता. सो सगळ्यात पहिला सांगायचं म्हणजे जर कोणी नवीन असेल तर त्यांनी सबस्क्राईब करा. आणि सेकंड महत्त्वाची गोष्ट म्हणजे आजचा नवीन प्रवास, नवीन भटकंती. आणि आज आहे संडे मॉर्निंग आणि आम्ही निघालो आहोत बाप्पांचे दर्शन करण्यासाठी. आणि हे जे दर्शन असणार आहे हे खूप खास असणार आहे बिकॉज अष्टविनायक मधली एका बाप्पाचं दर्शन आहे. आमचे ऑलमोस्ट 5 अष्टविनायक बाप्पांचं दर्शन झालेले आहे. सगळे दर्शन तुम्हाला चॅनलवर मिळतील. सगळे व्लॉग अपलोड केलेले आहे. सो वाट बघू नका, जावा आणि सगळे व्लॉग बघा ज्याने कोणी बघितले नसेल. आणि हे आमचं 6वं दर्शन असणार आहे. आम्ही असेच सगळे 8 दर्शन करणार आहोत लवकरात लवकर. सो अजून म्हणायचं म्हणजे आम्ही डोंबिवलीवरून निघालेलो आहोत 7 वाजता. नाही सॉरी 7चा आमचा टार्गेट होता. बट नेहमीप्रमाणे स्लिप ऑफ टंग असं माझी बोबडी कधी कधी अशी वळवळते. सो तुम्ही ते इग्नोर करा. तर आमचा 7चा टार्गेट होता पण नेहमीप्रमाणे आम्हाला थोडा लेट झाला. पण यावेळेला आम्हाला थोडा कमी लेट झालेला आहे बिकॉज नेहमी आम्हाला 1 तास एक्स्ट्रा होतो. पण आज आम्ही अर्धा तास लेट आहोत. 7:30 वाजता आम्ही घरातून निघालेलो आहोत. सो आणि सेकंडली म्हणजे डोंबिवलीवरून 2 तासाचं अंतर आहे. आता तुम्ही जिथे राहत असेल तिथून किती तास असेल आय डोंट नो, पण आमच्या इथून 2 तास आहे तर आम्हाला ते थोडं जवळ वाटलं. आणि संडे देखील आहे आणि मॉर्निंगला मी लवकर निघालो त्याच्यासाठीच की जेणेकरून आमचं दर्शन लवकर व्हावं आणि गर्दी थोडी कमी मिळावी. संडे असल्यामुळे गर्दी जास्त असण्याचे चान्सेस आहेत. सो आम्हाला गर्दी कमी हवी होती म्हणून आम्ही लवकरच निघालो. तर मी कुठे होती? हा मी सांगत होती तुम्हाला काय बोलत होती मी, कुठे होती म्हटलं. अबे जल्दी बोल, कल सुबह पनवेल निकलना है. संडे असल्यामुळे आम्ही विचार केले लवकर दर्शन व्हावं. 12 वाजेपर्यंत तरी ॲटलिस्ट घरी आलो तरी आम्हाला अर्धा दिवस मिळतोय थोडा रेस्ट करायला. आणि तर मी हा व्लॉगमध्ये ट्राय करणार आहे जास्तीत जास्त सगळं काही कव्हर करू. सेकंडली मी रस्ते एवढे नाही दाखवणार आहे कारण इस सज्जन को क्या तकलीफ है भाई. हां ते मध्ये हॉर्नमुळे थोडं डिस्टर्बन्स नाही डिस्टर्ब. हां तर मी रस्ते जास्तीत जास्त कव्हर नाही करणार आहेत बिकॉज जर जास्तच रस्ते मी दाखवले तर हा व्लॉग खूप लेंदी होतो, खूप मोठा होऊन जातो. आणि मला माहिती आहे की तुम्हाला देखील मजा. अरे माझा हात येतोय. लेट्स सी हा व्लॉग कसा असणार आहे. आम्ही तर खूप एक्सायटेड आहोत बिकॉज बाबांचं दर्शन म्हटल्यानंतर एक्साइटमेंट ती आपोआपच येते. सो बघू हा प्रवास कसा असणार आहे. सो जर्नीमध्ये कनेक्टेड राहा, व्लॉगमध्ये कनेक्टेड राहा, सगळं काही जाणून घ्यायला. सो स्टे ट्यून गाईज. ट्रॅफिक बघा, ही आता आम्हाला आतापर्यंतची 3री ट्रॅफिक असणार जी मिळालेली आहे. कंटिन्यू ट्रॅफिक फेस करावा लागतोय. आज संडे असल्यामुळे कदाचित एवढं ट्रॅफिक आहे. सगळीच जण बाहेर पडलेत का असं वाटतंय मला.
ऍक्सिडेंट झाला असेल का पुढं काहीतरी. एवढं काय पण सगळं तिसऱ्यांदा मिळालं आपल्याला हे असं ट्रॅफिक. इथं तर ते तर ट्रॅफिक सिटीमध्ये ट्रॅफिकच असतं. मगाशी पण काहीतरी झालेलं तिथे फिश मार्केटच्या इथे बऱ्याच जणांनी साईडला गाडी पार्क केलेली, त्यामुळे ट्रॅफिक जाम झालेला. आता इथे पण पुढे मे बी काहीतरी झालंय म्हणून ट्रॅफिक थोडासा झालाय जास्त. लांब पकड. लांबच पकडलंय हे काय. अरे बॅकग्राऊंड दिसतंय, मी नाही दिसत आहे. सो बघू आता किती वाजेपर्यंत पोहोचू, बिकॉज या ट्रॅफिकमुळे मला तर वाटतं की आम्ही लेटच पोहोचणार आहोत. उन्हामध्ये आम्हाला तिथे जावं लागणार आहे आणि ऊन खावं लागणार आहे, जे की अजिबात इच्छा नाही आहे. बट स्टील बघू, किती दर्शन तर करणार आहोत, ते करायचं जाय ठरवलंय. बघू आता. लेट तर होणार आणि ऑब्वियस लेट पोहोचायला झालं तर घरी यायला रिटर्न यायला लेट होणार. सो लेट सी किती वाजेपर्यंत पोहोचू. हा आता मस्त दिसतंय. हा तर बघू आता किती. असं मला आवडतं स्वतःला बघत राहायला. काय माहिती का की ते असतं ना, मी आपली फेवरेट आहे मी. सो मला खूप आवडतं. येस, दॅट काइंड आहे मी. काहीतरी थोडीशी तशी आहे, सेल्फ ऑब्सेस. सो मला आवडतं स्वतःला बघायला असं कंटिन्यू. सो बघू आता कधी पोहोचतोय. सो आता काय, कनेक्टेड राहा एवढंच बोलू शकते. सो गाईज, आय एम रेडी. ॲक्च्युली आता आम्हाला 15 मिनटं दाखवत आहेत पोहोचण्यासाठी, तर 15 मिनटातच आम्ही पोहोचू डेस्टिनेशनला. सो त्यामुळे मी थोडासा टचअप अँड मेकअप केलेला आहे. हेअर काय सो अजून एक सांगायचं म्हणजे आताच मी एक बस जाताना बघितली, जी ट्रिपवाली बस असते ना तशा टाईपची बस होती. त्याच्यामध्ये बरीच पब्लिक होती भरगच्च, आणि ती ट्रिप महाड गणपती अँड अजून 2-3 ठिकाणी जाणार होती असं त्या मागे बसच्या मागे लिहिलं होतं. पण त्याच्यावरून मला एक अंदाज आला आहे की आम्हाला गर्दी मिळणार आहे तिथे गेल्यानंतर. सो आता मेंटली प्रिपेअर केलंय मी स्वतःला की आम्हाला गर्दी मिळणार आहे. सो आम्हाला लेटच होणार आहे ऑफकोर्स. सो बघू आता 15 मिनिटात आम्ही पोहोचू डेस्टिनेशनला. तर गाईज आम्ही पोहोचलेलो आहोत डेस्टिनेशनला. गाडी आम्ही पार्क केलेली आहे. इथून जायचं. चल
काय बोलतो? खात होतो एक नंबर यार दोस्त. कसं आहे मला कांदा भजी, पालक भजी आहे, मिसळ पाव, वडापाव, चाय, कॉफी बसा. तर मंडळी गाईज आम्ही लांब गेला जरा. लांब नाही, पार्किंग एरिया दाखवते. हा हे पार्किंग एरिया आहे. इथे सगळ्यांनी गाड्या पार्क केलेल्या. असंच अजून एक एरिया, हां पे अँड पार्क आहे. अजून एक त्या साईडला पण अपोजिट साईडला एक आहे. तर इथे पॅक झालं सगळं, तर मग तिथे आहे अवेलेबल जागा. तिथे पण पे अँड पार्क आहे. 4 व्हीलरसाठी 30 रुपीज आहे 4 व्हीलर. 2 व्हीलरसाठी बाईकसाठी 20 आहे. अँड रिक्षा वगैरे असेल त्याला पण 20 आहे. आणि बसेससाठी 70 रुपीज आहेत. तर आमचं दर्शन झालेलं आहे छानपैकी. आता आम्ही आलोत गाडीकडे रिटर्न जाण्यासाठी परतीचा प्रवास झाला. अरे करवंद घेतले मी, करवंद बघा. बाहेर मला कसं दिसतंय? काय छान दिसतंय. बघते एक मिनिट थांब, लेट मी टॉक. हां तर गाईज आमचं दर्शन झालेलं आहे. खूप छान असं दर्शन झालेलं आहे. मला एक्सपेक्टेड होतं की खूप सारी गर्दी असणार, खूप क्राऊड असणार. बिकॉज येताना इवन इथे पण बसेस खूप लागले होते. तर मला असं वाटलं होतं की खूप गर्दी असू शकते. बट आतमध्ये गेल्यानंतर आमचं असं 10 मिनटामध्ये झुपझॅक करून एकदम दर्शन झालं. हां आणि मस्त एकदम चरणस्पर्श दर्शन झालं. खूप छान असं दर्शन झालं. खूप मस्त वाटलं, प्रसन्न वाटलं. अँड सेकंडली इथे बाजूलाच बरेचसे मंदिर आहेत, ते पण आम्ही दर्शन घेतलं तिथे जाऊन देखील. आणि आम्ही केला नाश्ता. भजी खाल्लेली आहे. बटाटा भजी खाल्ली एकदम मस्त. आणि मेन आणि महत्त्वाचं म्हणजे आम्ही खाल्ले मोदक. एक नंबर. बाप्पाच्या मंदिरात येणं आणि मोदक खाणं इज इक्वल टू स्वर्ग. एकदम मस्तवालं सुख मिळालेलं आहे. खूप मजा आलेली आहे. आता तुला मी सांगते ते मागून कसं दिसतं सांग. एक नंबर ना. हे आम्ही इथूनच घेतलेलं आहे. छान वाटतंय मागून, चांगलं वाटतंय. आम्ही एक सुंदर असं व्हाईट कलरचा कपडा घेतलेला आहे इथून स्वामींना आणि बाप्पांना ठेवण्यासाठी, झाकून ठेवण्यासाठी. आणि मी अजून काहीतरी घेतलेलं आहे इथून, ते म्हणजे हे करवंद. गाडीत बसून खायला आला लागले घाई. मागे ठेव बॅग. इस सज्जन को क्या तकलीफ है भाई? क्या तकलीफ है इनको? तर मंडळी आम्ही निघालो परतीच्या प्रवासाला. जसं की मी सांगितलं खूप छान असं दर्शन झालेलं आहे, तुम्हाला व्लॉगमध्ये दिसेलच. सो आता परत निघालो आहोत आमच्या घराच्या दिशेने. आता वाजलेत किती वाजलेत? 11:07. होप सो आम्ही 12:30-1 पर्यंत पोहोचू. आमचा टार्गेट होता 12चा, पण ठीक आहे 1 वाजेपर्यंत तरी पोहोचलो तरी काही एवढं वाटणार नाही, कारण आम्हाला आराम करायला वेळ मिळणार आहे. सो आता ब्लॉग एंड करायचा टाईम आलेला आहे असं म्हणण्यात काही हरकत नाही आहे. त्याच्या आधी सांगते माझा ओव्हरऑल जो आजचा आमचा प्रवास होता खूप छान झाला, अप्रतिम झाला. आम्ही तिथे ॲक्च्युली भोजन करणार होतो, जेवण करणार होतो, जे प्रत्येक बाप्पाच्या मंदिरामध्ये तिथे असतं भोजनालय. पण ॲक्च्युली आम्ही ज्या टायमिंगला गेलेलो मॉर्निंग होती, त्यामुळे ते बंद होतं ना. तर भेटूया अशाच एका नवीन प्रवासामध्ये, नवीन भटकंतीला, नवीन डेस्टिनेशनला. सो लवकरच भेटू नवीन व्लॉगमध्ये. तोपर्यंत बाय बाय, टाटा. आणि हा याच्याकडून पण बाय. सो बाय, भेटू नवीन व्लॉगमध्ये लवकरच.